नमस्कार मुलांनो, आज आपण युनिट 5 मधील काय शिकणार आहोत. आपले जे 5.2 आहे गो अँड कम, ही एक छोटीशी स्टोरी आहे. ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, तुम्ही रेडी आहात? तर बघूया गो अँड कम या स्टोरीमध्ये काय आहे. तर बघा मुलांनो, गो म्हणजेच काय? जाणे. म्हणजे आपल्याला एखाद्याला काम सांगायचं असेल तर आपण काय म्हणतो, जा रे ते काम करून घे तिकडे. आणि कम म्हणजेच काय मुलांनो? म्हणजे येणे. कम म्हणजे येणे. जर आपण एखाद्याला म्हणू की अरे तू इकडे, आपण दोघे मिळून काय करूया, ते काम कंप्लीट करूया. तर बघा, या दोन्हीमध्ये गो आणि कम याच्यात काय म्हणजे काय फरक आहे, काय डिफरन्स आहे. म्हणजे आपण जेव्हा बोलतो किंवा एखाद्याला आपण काही काम सांगतो किंवा एखादं काही करायला सांगतो, पण ते आपण म्हणजे जर योग्य रीतीने, म्हणजे त्याला हुकूम न देता, आदेश न देता, जर आपण ते प्रेमाने म्हटलं, म्हणजे आपण प्रेमाने म्हटलं, सहकार्य देऊन, पाठिंबा देऊन म्हटलं की अरे तू या, आपण दोघे मिळून असं काम करू, तर काय आहे की ह्याच्यात फरक पडतं. तर आपल्याला मुलांना हेच अभ्यासायचं आहे इथे. गो अँड कम. गो म्हणजे जाणे आणि कम म्हणजे येणे. जाणे किंवा येणे. पण हे जे शब्द आहेत गो आणि कम, या पाठात म्हणजे या छोट्याशा स्टोरीमधले कुठल्या अनुषंगाने घेतलेले आहेत आणि याचं तात्पर्य काय आहे, ते काय करणार आहोत मुलांनो, आपण इथे अभ्यासणार आहोत. तर इथे एक तुमच्यासारख्या छोट्या मुलाची एक जो स्टोरी आहे. जो या स्टोरीमधला जो मुलगा आहे तो आपल्या आईसोबत, काकासोबत एका छोट्या कॉटेजमध्ये राहतो आणि त्याच्यासोबत काय काय घडतं ते आपण काय करूया मुलांना, आज आपण अभ्यासूया. चला तर मग काय करूया, आपण स्टोरीला सुरुवात करूया. काय नाव आहे आपल्या स्टोरीचं? गो अँड कम. तर मुलांना याचं आपण काय करूया, एक्सप्लेनेशन बघूया. म्हणजेच आता या स्टोरीमध्ये काय काय दिलेलं आहे ते आता मी तुम्हाला काय करणार आहे, त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे, स्पष्टीकरण देणार आहे. तर मुलांना आपल्याला काय दिसते आहे चित्रामध्ये? एक सुंदर कॉटेज दिसते एक सुंदर असं छोटंसं घर दिसतं आहे. आजूबाजूला असं छान खूप सभोवताली अशी भरपूर जागा आहे, छोटंसं अंगण आहे, मागे पुढे असं छान असे गवत आहेत, झाड आहेत. तर काय एक सुंदर कॉटेज आहे आणि या कॉटेजमध्ये काय राहत असेल, हा मुलगा राहत असेल. आणि अवतीभोवती काय आहे, गार्डन आहे, झाडं आहेत, गवत आहे, मोठी मोठी झाडे आहेत. तर अशा सुंदर कॉटेजमध्ये काय हा मुलगा राहतो. बघा, तर स्टोरीला आपण सुरुवात करूया. काय दिलेलं आहे स्टोरीमध्ये? वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय. लिटिल म्हणजे काय? छोटासा मुलगा. लिटिल म्हणजे काय? छोटासा. जसं तुम्ही 5th-6th मध्ये आहात त्याचप्रमाणे. वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय म्हणजे एकेकाळी एक छोटासा मुलगा राहत होता. ही लिव्हड इन प्रिटी लिटिल कॉटेज. तर तो कुठे राहत होता? एखाद्या छोट्याशा कॉटेज म्हणजे मुलांना एक छोटंसं घर असतं. म्हणजे आपण त्याला खूप मोठा बंगलो किंवा खूप मोठा हाऊस असं नाही म्हणू शकत. आपण छोटंसं काय असतं, एका निसर्गरम्य वातावरणात एक छोटंसं कॉटेज म्हणजे एक छोटंसं त्याचं घर असतं. तर बघा, ही लिव्हड इन अ प्रिटी. प्रिटी म्हणजेच काय मुलांनो? प्रिटी म्हणजे खूप सुंदर. प्रिटी म्हणजे सुंदर किंवा छान. ही लिव्हड इन अ प्रिटी लिटिल कॉटेज म्हणजे तो इथे आपल्याला चित्रात दाखवलेला आहे. तर या छोट्याशा कॉटेजमध्ये काय राहतो हा मुलगा? या छोट्याशा सुंदर अशा कॉटेजमध्ये हा मुलगा काय करतो? राहतो. आता बघूया त्याच्यासोबत कोण कोण राहतात. देअर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज. म्हणजे बघा, हे त्याचं जे कॉटेज आहे, हे छोटंसं त्याचं जे घर आहे, तर त्याच्या अराउंड, अराउंड म्हणजे सभोवताली काय आहे मुलांनो? एक असं ग्रीनरी आहे, दिसते आपल्याला, असं बाग दिसते आहे, गार्डन दिसते आहे. आणि या गार्डनमध्ये काय दिसते आपल्याला? हे ग्रीन ग्रास दिसतो आहे, मोठे मोठे झाड दिसते आहेत, मागे गवत दिसते आहे. तर या घराच्या सभोवताली काय आहे मुलांनो? एक छोटंसं गार्डन आहे, म्हणजे एक बगीचा आहे. आणि तो बगीचा काय आहे? देअर वॉज अ लवली गार्डन. एक सुंदर असं बगीचा आहे अराउंड द कॉटेज. अराउंड द कॉटेज म्हणजे काय? या कॉटेजच्या म्हणजे या छोट्याशा घराच्या सभोवताली काय आहे? पूर्ण म्हणजे असं सुंदर बगीचा आहे. बघा, डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट ग्रीव इन द गार्डन. तर हे जे गार्डन आहे, हे छोट्याशा मुलाचं घराच्या आजूबाजूला जे गार्डन आहे, तर त्याच्यात काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत? खूप सुंदर सुंदर अशी झाडं आहेत. आणि डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स. डिफरंट म्हणजेच काय? त्याच्या कॉटेजच्या सभोवताली डिफरंट काइंड ऑफ प्लांट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत मुलांना? छोटे 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 झाड आहेत. ग्रीव इन द गार्डन म्हणजे जे छोटे प्लांट्स आहेत, छोटे जे रोपटे आहेत, ते या गार्डनमध्ये काय आहेत? भरपूर प्रमाणात आहेत. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे इथे काय दिलेले आहेत? छोटे छोटे रोपटे आहेत. सो देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू
देअर. तर आपण पाहिलेलं आहे की हे घर छोटंसं आहे, पण याच्या आजूबाजूला जो आवार आहे किंवा जो गार्डन आहे, जो ग्रीनरी एरिया आहे, तो काय आहे खूप असं दूरवर पसरलेला आहे. तर मुलांना जेवढी आपली जागा, जेवढं अंगण मोठं असेल, जेवढं बॅक साईडला अंगण असेल, समोरच्या साईडला असेल, तर आणि खूप झाडं असतील तर काय करावं लागते, तेवढं आपल्याला स्वच्छता, साफसफाई सुद्धा करावी लागते. तेवढं क्लीन करावं लागते. जर गवत वाढलं असेल किंवा झाडाच्या फांद्या वाढलेल्या असतील, तर ते आपल्याला वेळेवर काय करावं लागतात, कट करावं लागतात. आणि गवत जर असेल, वाळलेलं गवत असेल, तर त्याला आपल्याला कापून काढावं लागते. झाडे असं शेप साईजमध्ये कापावी लागतात. परत काय गार्डन असेल तर आपल्याला वेळेवर पाणी द्यावं लागते, झाडांना खत वगैरे द्यावं लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर यांचं गार्डन काय आहे, सभोवताली आहे. या कॉटेजच्या सभोवताली म्हणजे सर्वदूर पसरलेलं आहे. त्यामुळे काय आहे, की यांना कामं पण भरपूर आहेत. सो देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. तर म्हणजेच त्यांना काय असतात, घर मोठं असल्यामुळे आणि हे जे गार्डन मोठं असल्यामुळे यांना कामं पण भरपूर आहेत. तर बघा कुठली कुठली कामं आहेत. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. आता झाडं आहे त्याच्या बगीच्यामध्ये, अंगण मोठं आहे, भरपूर डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स आहेत, मोठी मोठी झाडं आहेत, गवत आहे. तर काय करावं लागते यांना, रोज वॉटर म्हणजे झाडांना रोज पाणी घालावं लागते. तर हे एक महत्वाचं काम आहे. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे म्हणजे झाडांना रोज उठून काय द्यावं लागेल, पाणी द्यावं लागेल. गिव्ह मॅन्युअर फ्रॉम टाइम टू टाइम. मॅन्युअर म्हणजेच काय मुलांना, झाडांना जे खत देतो आपण, मॅन्युअर म्हणजेच काय, खत. झाडांच्या वाढीसाठी त्यांची चांगली ग्रोथ व्हावी म्हणून काय द्यावं लागतं, झाडांना खत द्यावं लागतं. तर बघा ते टाइम टू टाइम काय देतात, झाडांना खत सुद्धा देतात. फ्रॉम टाइम टू टाइम म्हणजे झाडांना रोज पाणी घालणे, झाडाला खत देणे, किंवा जे अंगण आहे ते झाडून काढणे, ते हे काय आहे, रोजची त्यांची कामं आहेत. परत बघा मग काय करतात, कट अँड प्रन द प्लांट्स ॲट द राईट टाइम. म्हणजे बघा राईट टाइम म्हणजे बघा आता जेव्हा आता उन्हाळा असेल आणि उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, तर झाडाचे खूप मोठे मोठे ब्रांचेस असतात, प्रन असतात, म्हणजे मोठमोठ्या फांद्या असतात. पण ते वादळामुळे काय होतात, ते असे कोलमडून पडतात किंवा तुटण्याची शक्यता असते. तर पावसाळ्याच्या आधी काय करतो मुलांना, आपण झाडाचे जे ब्रांचेस आहेत ते काय करून घेतो, कट करून घेतो. म्हणजे जेव्हा वादळ वारं येईल तेव्हा ते असे पडणार नाही किंवा तुटणार नाही, किंवा त्याच्यामुळे विजेची जे तारा आहेत ते तुटणार नाही, याची आपण काय करतो मुलांना, आपण काळजी घेतो. किंवा आपण गार्डनमध्ये पण अशा खूप ब्रांचेस पसरलेल्या असतील, आता तर काय करतो आपण, ते योग्य वेळ आली की त्या ब्रांचेस आपण म्हणजे कट करून घेतो, कापून घेतो आणि झाडाला एक विशिष्ट असा आकार देतो. गवत वाढलं असेल ते आपल्याला स्वच्छ करावं लागते, झाडांमध्ये जो कचरा असेल तो आपल्याला साफ करावा लागते. तर बघा हे सगळं कामं, हा जो मुलगा आहे छोटासा, त्याचे काका आणि त्याची आई हे सगळे काय करतात, रोज मिळून कामं करतात. कट अँड प्रण द प्लांट्स ॲट द राईट टाइम. प्रण म्हणजे जे झाडाच्या फांद्या असतात, प्रण म्हणजेच काय, जे झाडाच्या फांद्या किंवा ज्या ब्रांचेस असतात त्या काय करावं लागते, राईट टाइम, योग्य वेळ आली की ते काय करावं लागते, आपल्याला असं कट करावं लागते. वीड द गार्डन. म्हणजे वीड म्हणजे काय, जर आपल्या वीड म्हणजे तण, जो असा गवत, वाळलेलं गवत असते, सुकलेलं गवत, ते खूप असं वाढलेलं असतं, तर त्याला काय म्हणतात आपण, तण. तण जो म्हणजे असं कचरा टाईप गवत असतो, तो काय करावं लागते, वीड द गार्डन म्हणजे गार्डन मधला कचरा, सुखा जे ग्रास असेल किंवा गवत असेल ते काय करावं लागते, आपल्याला साफ करावं लागते, काढून घ्यावं लागते, कट करावं लागते. मग बघूया पुढे आपण, क्लीन द गार्डन. आणि बघा जेव्हा तुम्ही बघाल की खूप जोराचा वारा आला किंवा किंवा म्हणजे आपण सकाळी जेव्हा झोपून उठतो तर आपल्याला काय दिसतात, झाडांची जी फुलं असतात ते काय खाली पडलेली दिसतात, हवेमुळे झाडाची जी सुकलेली पाने असतात ते खाली पडलेली असतात आणि असा कचरा दिसतो. त्यामुळे क्लीन द गार्डन, त्यामुळे काय करावं लागते, आपल्याला सकाळी उठल्याबरोबर जो कचरा असेल तो झाडून घ्यावा लागतो. तर हे जे काम आहेत हे सगळे यांना करावं लागतात. बघा यामध्ये आपल्याला चित्रामध्ये दिसतात की अंकल जो आहे, म्हणजे जे कचरा आहे ते झाडताना दिसत आहेत, क्लीन करताना दिसत आहेत. त्या मुलाची आई झाडांना पाणी देताना दिसते आहे. तर हे सगळे मिळून हे लोक काय करत असतात, कामे करतात आणि ही रोज त्यांची नित्यनियमाची कामे आहेत. बघा मग, एव्हरीबडी इन द लिटिल बॉयज फॅमिली हेल्प टू टेक केअर ऑफ द गार्डन. आता इथे म्हटलं आहे एव्हरीबडी इन द लिटिल बॉईज फॅमिली, म्हणजे जो छोटा मुलगा आहे, या स्टोरीतला जो छोटा मुलगा आहे त्याच्या फॅमिलीमधले जे हे फॅमिली मेंबर्स आहेत ते काय करतात, ते सगळे मिळून काय करतात, हे जे गार्डन क्लिनिंगचं काम आहे किंवा गार्डनला नीट करणं, झाडांची निगा राखणं, कॉटेज साफ राखणं, स्वच्छ करणं, ते हे सगळे मिळून काय करतात, हे लोक हे काम करत असतात. हेल्प टू टेक केअर ऑफ द गार्डन. आणि सगळे काम करत असल्यामुळे काय होतात, गार्डनची योग्य ती काळजी घेतली जाते. म्हणजे एकावरच असं कामाचं काय असं बर्डन येत नाही, सगळे मिळून करत असल्यामुळे काय होतात, कामं त्यांची पटापट आटोपतात. तर बघा, द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल.
आता हा ज्या छोट्या मुलगा आहे, तुमच्यासारखा छोटासा लिटिल बॉय आहे, त्याचे एक काका पण आहेत. त्याचे काका पण त्याच्यासोबत राहतात, आपल्याला पिक्चरमध्ये दिसत असेल. तर त्याचे काका स्वभावाने काय असतात, थोडे स्ट्रिक्ट असतात. थोडे म्हणजे रूल्स रेग्युलेशन फॉलो करणारे असतात. स्ट्रिक्ट असतात स्वभावाने, थोडेसे कडक असतात. तर द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. त्याचे जे काका असतात ते खूप स्ट्रिक्ट असतात. त्यांना वाटते की ज्या वेळी जे काम करायचं आहे, म्हणजे जी मेहनत घ्यायची आहे ती घेतलीच पाहिजे, योग्य वेळेत ते काम केलंच पाहिजे. म्हणजे परिश्रमाला ते काय देतात, महत्त्व देतात. तर त्यांचं म्हणजे त्याच्यामुळे ते स्वभावाने स्ट्रिक्ट असतात आणि ते काम झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. तर तो आपल्या या स्ट्रिक्ट काकासोबत त्या कॉटेजमध्ये राहत असतो. सोबत त्याची आई पण राहत असते बघा. ही बिलीव्ड इन हार्ड वर्क अँड डिसिप्लिन. ही बिलीव्ड म्हणजेच काय मुलांनो, विश्वास ठेवणे. BELIVED. बिलीव्ड म्हणजेच काय, विश्वास ठेवणे. ही बिलीव्ड इन हार्ड वर्क. हार्ड वर्क म्हणजे मेहनत. ते काय करतात, मेहनतीवर काय करतात, म्हणजे मेहनत केली पाहिजे या गोष्टीवर त्यांचा विश्वास असतो. अँड डिसिप्लिन. DISCIPLINE. डिसिप्लिन म्हणजे जे काही रूल्स रेग्युलेशन असतात तर ते फॉलो करायला पाहिजे, म्हणजे हे त्यांचं म्हणणं असतं. तर त्यांना असं आवडतं की जी कामं आहेत ती योग्य वेळेत झाली पाहिजे, हार्ड वर्क केलं पाहिजे, नेहमी मेहनती राहायला पाहिजे. डिसिप्लिन म्हणजे नेहमी शिस्तीमध्ये असायला पाहिजे. डिसिप्लिन म्हणजेच काय, शिस्त. नेहमी मुलांनी शिस्त पाळली पाहिजे, हा काय असतो त्यांचा आग्रह असतो. म्हणजे थोडा कडक स्वभावाचे असतात ते. त्यांना रूल्स रेग्युलेशन्स आवडतात बघा. वन डे द बॉय वॉज प्लेइंग अराउंड इन द गार्डन. वन डे म्हणजे काय, एके दिवशी. द बॉय वॉज, तो तुम्हाला हा जो चित्रामध्ये तुमच्याच एवढा काय आहे, हा मुलगा आहे. तो वन डे, एके दिवशी काय करत असतो मुलांनो, हे त्याचं जे गार्डन आहे घराच्या आजूबाजूचं, सभोवताली हे हिरवगार ग्रीन गार्डन दिसत आहे. तर त्यात काय करतो, वन डे द बॉय वॉज प्लेइंग अराउंड द हाऊस. म्हणजे तो घराच्या भोवती आपल्या त्याच्याकडे जो फुटबॉल आहे त्याच्या सोबत काय करत असतो, तो फुटबॉल खेळत असतो. तर बघा, हा फुटबॉल खेळत असतो तेव्हा हा जो मुलगा आहे तो त्याच्या काकांना दिसतो, ते त्याच्या अंकलला दिसतो. लिटिल बॉय सेड द अंकल. तर बघा, हा मुलगा जेव्हा खेळत असतो, फुटबॉलशी खेळत असतो, तेव्हा त्याचे काय म्हणतात, लिटिल बॉय. लिटिल बॉय म्हणजे हे छोट्या मुला. सेड द अंकल म्हणजे त्याला त्याचे अंकल त्याला आवाज देतात, लिटिल बॉय कम हिअर, म्हणजे इकडे. युअर गार्डन नीड्स वीडिंग. ते म्हणतात की जे तुझं गार्डन आहे, आपल्या घराच्या सभोवतालचं जे गार्डन आहे, ज्या गार्डनमध्ये तू खेळतो आहे, तर त्याला काय, कशाची गरज आहे, नीड्स वीडिंग. नीड्स वीडिंग म्हणजेच काय, वीड म्हणजे त्याच्यातलं जे वाळलेलं गवत आहे किंवा तण आहे, तर ते काय करायचं आहे, ते जे तण वाढलेलं दिसतंय, गवत वाढलेलं दिसतंय, ते आपल्याला ते तुला उपटून टाकायचं आहे, ते काढून टाकायचं आहे. तर हे जे काम आहे ते त्या लहान मुलाला ते सांगतात. मुलगा खेळत असतो आणि त्याचे अंकल पाहतात की तो गार्डनमध्ये खेळत आहे आणि गार्डनमध्ये खूप म्हणजे गवत वाढलेलं आहे, तण वाढलेलं आहे. तर ते म्हणतात की युअर गार्डन नीड्स वीडिंग. म्हणजे तुला तुझे जे गार्डन आहे त्याच्यातलं जे तण आहे, जे वाढलेलं तण आहे, ते काय करायचंय तुला, ते साफ करायचं आहे. डोंट प्ले अराउंड. ते म्हणतात की डोंट प्ले अराउंड. तू त्याच्या भोवती फिरू नको, त्या कचऱ्याभोवती तू असं फिरू नको. डू सम वर्क. ते म्हणतात की तू काहीतरी काम कर. तू असं ते वाढलेला जो कचरा आहे, जो तण आहे गवतासारखा, त्याच्यात तू खेळू नको. डू समथिंग म्हणजे तू काहीतरी काम कर. हे काय तू खेळत बसलायस इथे. डू सम वर्क. त्याला ते काम सांगतात की तू ते साफ करून घे. गो नाऊ अँड वीड द गार्डन. गो नाऊ म्हणजे ते म्हणतात की आत्ताच्या आत्ता तू जा. त्याचे काका त्याला म्हणतात गो नाऊ, म्हणजे काय करतात, ते त्याला असं ऑर्डर देतात. म्हणजे ऑर्डर देतात, ते त्याला सांगतात गो नाऊ म्हणजे तू आत्ताच जा. अँड वीड द गार्डन, आणि ते जे गार्डन आहे ते काय करून घे तू. गार्डनमध्ये जे तण वाढलेलं आहे, जो कचरा वाढलेला आहे, तो काय करून घे तू. आत्ताच्या आत्ता जाऊन ते काय कर, ते तू साफ कर, ते ते क्लीन कर. तर बघा मुलांनो, जर तुम्ही खेळत असाल आणि खेळण्याच्या ह्याच्यात जर तुमच्या आईने तुम्हाला हाक मारली की हे बाळा तू ये, तू दुकानातून काहीतरी सामान आणून दे, तर काय काय करतो की आपण लगेच चिडतो. आपण काय म्हणतो की नको, मी आता खेळतो आहे, मी आता हे काम आता मी हे काम करणार नाही, आपली अशी रिॲक्शन असते. तर हा मुलगा छान त्या गार्डनमध्ये काय फुटबॉल खेळत होता, पण त्याच्या अंकलनी त्याला बोलवलं आणि त्याला म्हटलं की तुला आता हे गार्डन साफ करायची किंवा याच्यात जो वाढलेला कचरा आहे ते तुला काय करायचं आहे, क्लीन करायचं आहे, वीडिंग करायची आहे. द लिटिल बॉय डिड नॉट फील लाईक अ वीडिंग दॅट डे. आणि त्याच्या काकांनी त्याला जेव्हा
हे काम करायला सांगितलं, म्हणजे तो कचरा साफ करायला सांगितला, वीडिंग करायला सांगितलं, तर काय म्हणतो, द लिटिल बॉय डिड नॉट फील लाईक अ वीडिंग दॅट डे. तर त्या दिवशी त्याला तो गार्डन मध्ये वाढलेला जो तण आहे, म्हणजे सुकलेलं जे गवत आहे, ते त्याला त्या दिवशी ते साफ करायचं नव्हतं. म्हणजे त्या दिवशी त्याची ते काम करायची इच्छा नव्हती. म्हणजे या मुलाची ते खेळत असल्यामुळे आणि त्याचं जे पूर्ण लक्ष होतं ते खेळण्यात होतं. त्यामुळे त्या दिवशी त्याच्या काकांनी सांगितलेलं त्याला ते काम करायचं नव्हतं. "आय कान्ट डू इट," ही सेड. त्यांनी त्याच्या काकाला उत्तर दिलं, "आय कान्ट डू इट," की म्हणजे मी नाही करू शकत. मी आताच हे काम नाही करू शकत. तर असं होतं ना मुलांनो बरेचदा, जेव्हा तुम्ही खेळत असता आणि आईने हाक मारली, की "अरे मला ह्या बाजारातून तू काही आणून दे" किंवा "हे काम कर." आपलं पण रिएक्शन कसं असते, आपण पण असं कंटाळतो, की नको मी आता हे करणार नाही, मी नंतर करेल किंवा उद्या करेल वगैरे. जशी आपण उत्तरं देतो तसाच उत्तर काय ह्या छोट्या मुलाने आपल्या काकाला दिला. काय म्हणाला तो? आय कॅन डू इट, म्हणजे मला नाही करायचं आहे आता. ही सेड, म्हणजे हा लिटिल बॉय म्हणतो, की मला नाही करायचं आहे. त्यावर त्याचे काका बघा, त्याचे काका अँग्री होतात, थोडेसे ओरडतात. "ओह येस, यू कॅन," सेड द अंकल. त्याचे काका म्हणतात, "ओह येस, का बरं नाही? यू कॅन, तुला ते काय करायचंय? ते तुला करायचंच आहे." अँड सेड द अंकल. अंकल म्हणतात, की "असं नाही, ते तुला काम काय करावंच लागेल." "वेल, आय डोंट वॉन्ट टू नॉट जस्ट नाऊ," सेड द लिटिल बॉय. लिटिल बॉय काय उत्तर देतो, त्याचे काका फोर्स करतात, की "नाही, ओह नो, तुला तर हे तर करावंच लागेल. यू कॅन." वेल, तो म्हणतो, की "ठीक आहे, आय डोंट वॉन्ट टू नॉट जस्ट नाऊ." पण मी ते आत्ताच करणार नाही. जस्ट नाऊ म्हणजेच काय? आत्ताच. आय डोंट म्हणजे आय डोंट वॉन्ट, म्हणजे मला ते आत्ताच करायची इच्छा नाहीये. म्हणजे जे तुम्ही सांगितलंय वीडिंग करायचं, गार्डन साफ करायचं, ते मी आत्ताच करणार नाही, सेड द लिटिल बॉय. म्हणजे लिटिल बॉयला ते तात्काळ काय आहे, ते काम करायचं नसतं. त्यामुळे तो अंकलला काय म्हणतो, की "नाही, मी हे आत्ताच करणार नाही." "बट यू मस्ट." पण अंकल त्याला ताकीद देतात, त्याच्यावर रागवतात. "बट यू मस्ट." नाही, ते म्हणतात, की "तुला आत्ताच करावं लागेल. बट यू मस्ट." तुला ते करावंच लागेल, सेड हिज अंकल. त्याचे अंकल त्याला फोर्स करतात, की "अरे नाही, असं कसं म्हणतो तू? तुला ते करावंच लागेल." बघा, अंकल त्याला फोर्स करतात, त्याची इच्छा नाहीये. आता पुढे बघूया. डोंट बी नॉटी. नॉटी म्हणजे तू खोडकरपणा करू नको. नॉटीचा अर्थ काय होतो मुलांनो? खोडकर करणे, मस्करी करणे. NAUGSTY. नॉटी म्हणजेच काय? खोडकरपणा. डोंट बी नॉटी. म्हणजे तू असा खोडकरपणा करू नको, असं तू वागू नको, असं सिली बॉय सारखा असा मूर्खपणा करू नको. बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. बट गो ॲट वन्स, तू आता काय जा, तू आता इथून जा, अँड डू युअर वर्क. आणि मी जे तुला काम सांगितलेलं आहे, कोणतं, जे वीडिंग करायचं आहे गार्डनमध्ये, म्हणजे जे वाढलेलं खूप मोठं असं सुकलेलं गवत आहे, ते काय करायचं आहे तुला, ते क्लीन करायचं आहे. त्याच्यामुळे तू काय, तू आत्ताच्या आता जा आणि ते कर. तू मला काहीही एक्सक्युजेस देऊ नको. बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क, म्हणजे आता तू जा इथून आणि हे पहिल्यांदा तू काय कर, हे तुझं, मी तुला जे काम सांगितलेलं आहे ते काम काय कर, तू ते पूर्ण कर. बघा मग काय होतं याच्यानंतर, दिस इज अन ऑर्डर, गेट अप अँड गो. तर त्याचे काका, तो जेव्हा असं टाळतो, की मी आत्ताच करणार नाही, मी नंतर करेल वगैरे, तर त्याचे काका त्याच्या काकांना काय होतं, की मग राग येतो आणि मग त्याचे काका काय म्हणतात, दिस इज अन ऑर्डर, हे काय आहे, माझा ऑर्डर आहे, म्हणजे माझा हा हुकूम आहे. ऑर्डर म्हणजेच काय मुलांना? हुकूम. आपण पण अभ्यासाला जर बसलो नाही, आपली आई म्हणेल, की "जा मुलांनो, आता परीक्षा जवळ येते आहे, जा तुम्ही अभ्यासाला बसा." तर आपण काय ऐकत नाही बरेचदा. हां, 5 मिनिटात बसतो, 10 मिनिटात बसतो, मी नंतर बसतो, असं कारणं देत असतो. त्यावर आपली आई पण आपल्याला रागवते, म्हणते, की "नाही, आत्ताच्या आत्ता जा, हे काय आहे, इट्स माय ऑर्डर, म्हणजे हे माझा ऑर्डर आहे, तुला आत्ताच बसावं लागेल." त्याचप्रमाणे त्याचे काका पण काय करतात, त्याच्यावर ओरडतात आणि काय म्हणतात, की "नाही, तू जा इथून, धिस इज अन ऑर्डर, हे काय आहे, माझा ऑर्डर आहे, तुला माझं हुकूम आहे." ते ओरडून म्हणतात, गेट अप अँड गो, गेट अप अँड गो, उठून उभा हो आणि आता तू इथून ते जे काम मी तुला सांगितलं आहे ते काम करायला तू जा. बघूया, द लिटिल बॉय फेल्ट सॅड. जेव्हा त्याचे काका त्याला असं खूप फोर्स करतात, 2-3दा म्हणतात, त्याच्यानंतर पण तो नाही म्हणतो. मग रागवून त्याला ते ओरडतात, ऑर्डर देतात, की हे म्हणतात, की ही माझा ऑर्डर आहे, तुला जावंच लागेल. तर हा जो लिटिल बॉय आहे, हा छोटा मुलगा आहे तुमच्यासारखं, त्याला काय वाटतं, फेल्ट सॅड, त्याला तो थोडंसं दुःखी होतं. सॅड म्हणजेच काय? दुःखी. त्याचे काका त्याला ओरडतात, डिसिप्लिन
म्हणजे ते तसं ओरडून बोलतात थोडंसं. द लिटिल बॉय फेल्ट सॅड, म्हणजे तुमच्यासारखा हा जो छोटा मुलगा दिसतो याला काय होतं, दुःख होतं. अँड अंकल इज सो अनफेअर ही थॉट, मग त्याच्या मनात विचार येते की अंकल इज सो अनफेअर, म्हणजे काय करतात, अनफेअर म्हणजे अन्याय करणे. म्हणजे त्याला असं वाटते की जे अंकल आहेत ते आपल्यासोबत अन्याय करत आहेत किंवा आपल्याशी वाईट वागत आहेत. अंकल इज सो अनफेअर, म्हणजे अंकल जे करतायत आपल्याला फोर्स करतात या कामासाठी, तर ते काय अनफेअर आहे, तो एक अन्याय आहे. ते सारखं असं सांगून म्हणजे असं वाईट का वागतात असं त्याला असं वाटते. ही थॉट, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये असा विचार येतो की अंकल मगापासून आपल्याला एकच काम सांगतायत आणि मी जात नाही तर परत माझ्यावर रागावले, मला ओरडून म्हणाले की तुला ते आत्ताच करावं लागेल. तर मुलगा असा विचार करत येतो की ते अंकल जे आहेत त्याच्यासोबत अनफेअर वागतात, म्हणजे त्याच्याशी ते वाईट वागतात, त्याच्यावर ते अन्याय करतात, असा थॉट त्याच्या मनात येतो. ही चिन बिगॅन टू वॉबल, ही हॅड अ लंप इन हिज थ्रोट. ही चिन बिगॅन टू वॉबल, त्याचे काका त्याला असं ओरडून म्हणतात, हुकूम दिल्यासारखं बोलतात. त्याच्यामुळे काय होतं, ही चीन, चीन म्हणजे काय मुलांना, हनुवटी. याला काय म्हणू आपण, ही काय आहे, चीन. चीन म्हणजेच काय, हनुवटी. वॉबल म्हणजे काय मुलांना, WOBBLE, वॉबल म्हणजेच काय, थरथरणे. त्याचे काका त्याच्यावर ओरडले म्हणून त्याची हनुवटी काय, हे जे चीन आहे त्याची वॉबल व्हायला लागली, म्हणजे अशी थरथरायला लागली. ही हॅड लम्प टू हिज थ्रोट, तर लम इन हिज थ्रोट हे काय मुलांना, इडियम्स आहे. आपण म्हणतो ना वाक्यप्रचार किंवा म्हणी. तर लम्प्स इन हिज थ्रोट म्हणजे काय आहे की आपल्याला जर काही दुःख झालं किंवा आपल्यावर जेव्हा कोणी ओरडलं तेव्हा आपला कंठ दाटून येतो, म्हणजे एकदमच आपल्याला काय होतं, रडायला येतं, आपल्या डोळ्यात अश्रू येतात, डोळे पाणावतात आणि आपण असं हुंदका देतो असं. तर लंप ऑफ थ्रोट म्हणजे हा इडियम्स आहेत की आपल्याला एखादं दुःख झालं असेल तर आपलं कंठ दाटून येतो. तर म्हणजे बघा, त्याचे काका त्याच्यावर ओरडले म्हणून हिज चीन बिगॅन टू वॉबल, त्याने रागवल्यामुळे त्याची जी चीन आहे म्हणजे त्याचं जी हनुवटी आहे ती अशी थरथरायला लागली. ही हॅड लंप इन हिज थ्रोट, आणि त्याचं कंठ म्हणजे त्याला त्याला असं हुंदके देऊन तो काय करायला लागला, थोडंसं त्याला त्याचं कंठ दाटून आलं, म्हणजे त्याला खूप वाईट वाटलं. हिज आईज वेल्ड अप, हिज आईज वेल्ड अप म्हणजे त्याच्या डोळ्यातून काय, अश्रू अश्रू गळू लागले, म्हणजे तो थोडासा रडायला लागला. म्हणजे काका रागवल्यामुळे तो थोडासा थरथरला, असं वॉबल होऊ लागलं. मग त्याचे कंठ दाटून आलं, म्हणजे त्याला हुंदके देऊ लागला. आणि मग त्याचे जे आईज वेल्ड अप म्हणजे काय, त्याच्या डोळ्यातून पाणी पडायला लागलं, म्हणजे तो थोडासा रडायला लागला. बघा, आपल्याला दिसतोय की या चित्रामध्ये तो थोडासा सॅड दिसतो आहे आणि आपल्याला तो थोडंसं असं रडताना दिसतो आहे. तर बघा, जस्ट देन म्हणजे तेव्हाच काय झालं, जेव्हा तो रडायला लागला, म्हणजे सॅड होता. हिज मदर वॉक्ड इन, त्याची मम्मी तिकडून चालत येत होती. म्हणजे याला जेव्हा असं वाईट वाटलं, हा जेव्हा रडायला लागला, तर त्याच वेळेस त्याची मम्मी त्या दिशेने येत होती. व्हॉट्स द मॅटर लिटिल बॉय, त्याचा असा दुःखी चेहरा बघून, त्याला असं रडताना पाहून, हुंदके देताना पाहून, त्याचा असं सॅड फेस पाहून त्याची मम्मी म्हणाली, व्हॉट्स द मॅटर, व्हॉट मॅटर म्हणजे ती म्हणाली, काय झालंय बाळा, व्हॉट्स द मॅटर लिटिल बॉय, काय झालंय बाळा. शी आज, तिने तिच्या मुलाला विचारलं, ह्या लिटिल बॉयला, की तुझ्यासोबत काय झालेलं आहे, तुझा चेहरा असा का पडलेला आहे, तू असं अनहॅपी दिसतो आहे, काय झालं तुझ्यासोबत, व्हाय डू यू लुक सो अनहॅपी. तिने प्रश्न विचारलं की तू असा दुःखी का वाटत आहे, तुझा चेहरा असा दुःखी का वाटत आहे. त्यावर बघा तो मुलगा उत्तर देतो, अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन सेड द लिटिल बॉय. त्यावर मुलगा आपल्या आईला सांगतो की अंकल टोल्ड मी, म्हणजे जे काका आहेत त्यांनी मला सांगितलं. काय सांगितलं, टोल्ड मी टू वीड द गार्डन, त्यांनी मला सांगितलं की तू हे जे गार्डन आहे ते काय कर, त्याचं वीडिंग कर. वीडिंग म्हणजे जे गवत वाढलेलं आहे त्याला कट करून घे, कापून घे. सेड द लिटिल बॉय, त्यांनी सांगितलं, अंकलनी मला काम सांगितलेलं आहे, गार्डन वीडिंग करायला सांगितलेलं आहे. मग बघा त्याची आई कशी हँडल करते. ओ सेड हिज मदर, ती म्हणते, अरे ही गोष्ट आहे, व्हॉट फन दॅट विल बी, अरे हे तर करायला खूप मजा येईल. बघा, आता जेव्हा आपण इथे इथे डिफरन्स बघतो आहे की त्याच्या काकांनी त्याला एकदम ते कडक शिस्तीचे असल्यामुळे त्याला काय असं रागावून सांगितलं त्यांनी की जा, तुला हे करावंच लागेल, आत्ताच्या आत्ता करावंच लागेल. बट पण काय झालं की त्याच्या आईने जेव्हा त्याच्या तोंडून त्याचा दुःखी चेहरा पाहिला, त्याची आई त्याच्या जवळ आली, तर बघा त्याच्या आईने कसं तेच त्याला किती छान पद्धतीने सांगितलं. ओ सेड दिस मॅटर, ही ते काय छोटीशी गोष्ट आहे, व्हॉट फन दॅट विल बी, अरे हे तर करायला आपल्याला काय येईल,
खूप मज्जा येईल. आय लव्ह टू वीड. त्याची मम्मी म्हणाली की आय लव्ह टू वीड. मला तर वीडिंग करायला म्हणजे गवत कापायला खूप आवडते. अँड इट इज सच अ फाईन डे. आणि आज तर काय खूप सुंदर असा दिवस आहे. आजचा दिवस तर खूप छान आहे. छान ऊन आहे, कोवळी ऊन आहे. तर काय करूया, आजच्या दिवशी आपण काय करूया, म्हणजे गार्डनमधलं जे वाढलेलं गवत आहे त्याला काय करूया, वीडिंग करूया. म्हणजे कट करून घेऊ. म्हणजे किती छान दिवस आहे. कॅन आय कम अँड हेल्प यू वीड. काय म्हणते त्याची मम्मी, कॅन आय कम, म्हणजे मी पण तुझ्यासोबत येते अँड हेल्प यू टू वीड. आणि तुला हे वीड करायला म्हणजेच ते वाळलेलं गवत कापायला मी काय करते, मी तुझ्यासोबत येते आणि आपण दोघे मिळून काय करूया, हे जे काम आहे गवत कापण्याचं ते आपण दोघे सोबत मिळून करू आणि याच्यात तर खूप मज्जा आहे. तर बघा मुलांनो, यामध्ये त्याची आई त्याला प्रेमाने समजवते आहे. म्हणजे दोन काम म्हणजे काम एकच आहे, पण इथे दोन लोकांच्या ज्या पद्धती आहेत मुलांना सांगण्याच्या त्या काय आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. ते काम त्याचे काका सांगतात, ते त्याला रागावून, दटकावून सांगतात आणि ऑर्डर देऊन सांगतात. पण तेच ते काम त्याची आई त्याला खूप प्रेमाने सांगते आणि ते म्हणते, की "बाळा, आपण दोघे मिळून करू." तर बघा त्याच्या चेहऱ्यावर अशी स्माईल आहे. म्हणजे इथे आपण जर कम्युनिकेशन करतो, तर ते कसं करायचं आणि लहान मुलांना प्रेमाने जर घेतलं, तर ते किती छान प्रकारे करतात. तर म्हणजे हा डिफरन्स इथे आहे. तर हेच गो अँड कममध्ये हा आपल्याला डिफरन्स दिसतो आहे. बघा, "व्हाय? येस," सेड द बॉय. त्याच्या मम्मीने असं म्हटलं, की "चला आपण दोघे मिळून करूया, याच्यात तर खूप मज्जा आहे. आज तर खूप सुंदर दिवस आहे." तर बघा त्या मुलाच्या चेहऱ्यावर आपल्याला स्माईल दिसतं. तो खूप हॅपी आहे. "व्हाय? येस," सेड द बॉय. तो म्हणाला, "हो, का नाही?" असं म्हणाला आणि तो मुलगा त्याच्या आईसोबत काय रीडिंग करायला आनंदाने गेला. सो द बॉय अँड हिज मदर वेंट आउटसाइड. म्हणजे जिथे वाढलेलं गवत होतं, तो त्याच्या आईसोबत गेला, म्हणजे गार्डनमध्ये गेला आणि त्या दोघांनी मिळून काय केलं, ते गवत साफ केलं. बघा आउटसाइडला दिसते आहे तुम्हाला, दे वीडेड द ग्रास. हे तुम्हाला जे दिसते ना, हे वाढलेलं गवत आहे. बघा हे दोघांनी काय केलं मिळून हे केलं म्हणजे साफ केलं. दे हॅड अ व्हेरी गुड टाईम टुगेदर वर्किंग अँड चॅटिंग अँड लाफिंग. तर बघा ती जी सिच्युएशन आहे, ती सिच्युएशन त्याच्या आईने किती सुंदर पद्धतीने हँडल केली. त्या मुलाला एकदम प्रेमाने समजावून सांगितलं. तर तो मुलगा पण स्माईल घेऊन आनंदाने त्याच वेळेस तो काम करायला काय झाला, रेडी झाला. तो आपल्या आईसोबत त्या गार्डनमध्ये गेला आणि दोघांनी मिळून काय केलं, ते जे वीडिंग आहे म्हणजे गवत साफ करण्याचं, कापून काढण्याचं काम केलं. दे हॅड व्हेरी गुड टाईम टुगेदर. त्याची आई म्हणाली, की "अरे, आपण दोघांनी किती चांगला जो वेळ आहे तो सोबत घालवलेला आहे. वर्किंग अँड चॅटिंग अँड लाफिंग." तर आपण काम करताना काय-काय केलं? म्हणजे काम तर केलेलंच आहे, चॅटिंग केलेलं आहे. चॅटिंग करणे म्हणजे आपण छान बोललो एक दुसऱ्यांशी, संवाद साधला. चॅटिंग अँड लाफिंग आणि सुद्धा आपण हसत-खेळतपणे हे काम आपण पूर्ण केलेलं आहे. हे काय सांगितलं? हे त्याच्या आईने सांगितलेलं आहे. तर मुलांनो, गो अँड कम ही जी छोटीशी स्टोरी आहे, ती इथे 2 अप्रोच आणि 2 वे दाखवलेले आहेत मार्ग, की बघा इथे म्हणजे त्याचे काका त्याला गो म्हणजे ऑर्डर, हुकूम देऊन त्या मुलाला ते काम करायला सांगतात आणि ते त्याला फोर्स करतात, की म्हणजे ऑर्डर देतात. त्याच्याशी प्रेमाने न बोलता डिसिप्लिनमध्येच म्हणजे ते थोडे कडक स्वभावाचे आहेत. तर त्यांनी सांगितलं, की गो अँड कर म्हणजे ते ऑर्डर देऊन त्याला ते काम करायला भाग पडतात. तर तेव्हा त्याच्या मनापासून इच्छा नसते. पण त्याची आई जेव्हा त्याला म्हणते, की कम वी डू टुगेदर म्हणजे तू ये आणि आपण दोघे सोबत करू. तर त्या मुलाला तेवढाच आनंद होतो आणि तो त्याच्या आईसोबत ते काम करायला तयार होतो. तर त्याची त्याला खूप प्रेमाने पाठिंबा देऊन आणि खूप प्रेमाने ते त्याला सांगते. तर तो बघा त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि जेव्हा हे दोघे मिळून काम करतात मुलांना, तर तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर त्याची आई त्याच्याशी बोलते, हसते आणि छान मिळून त्याला त्याच्यासोबत टाईम स्पेंड करते. तर तो मुलगा पण आनंदी होतो आणि त्याची आई पण आनंदी असते. जर म्हणजे इथे हेच सांगितलेलं आहे या स्टोरीमध्ये, की ह्या स्टोरीचं म्हणजे तात्पर्य हेच आहे, की आपण जर एखाद्याला हुकूम न देता तेच काम त्याला प्रेमाने सांगितलं तर काय होतं, ते लहान मुलं जी छोटी मुलं असतात ती प्रेमाने ते काम योग्य तऱ्हेने अ, करतात. तर आपण हुकूम न देण्यापेक्षा, ऑर्डर न देण्यापेक्षा आपण ते काम प्रेमाने करून घेतलं पाहिजे. इथे ह्या स्टोरीचं काय होतं, तात्पर्य होतं. तर मुलांनो, अशा प्रकारे ही जी स्टोरी आहे, इथे काय झालेलं आहे, आपलं स्पष्टीकरण लाईन बाय लाईन काय झालेलं आहे, मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे
आय होप ही तुम्हाला स्टोरी खूप चांगल्या प्रकारे समजलेली असेल. तर मुलांनो, या स्टोरीमध्ये जे वर्ड्स आलेले आहेत, म्हणजे हार्ड वर्ड्स आलेले आहेत, त्याचे काय त्याचे वर्ड मीनिंग आहेत, म्हणजे शब्दांचे जे अर्थ आहेत ते काय करूया आता आपण अभ्यासूया. जेव्हा मी एक्सप्लेन केलं आहे तेव्हा पण हे मी शब्दाचे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. तर बघा, इथे जो पहिला शब्द आहे हार्ड वर्क, HARDWORK. हार्ड वर्क म्हणजेच काय, कष्टाचे काम, म्हणजे मेहनतीचे काम, ज्याला आपल्याला खूप मेहनत करून करावं लागतं, हार्ड वर्क. तर आपण म्हणतो ना, जर तू हार्ड वर्क केलं, तू खूप अभ्यास केला, खूप मन लावून अभ्यास केला, तर काय होईल, तुला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील. म्हणजे हार्ड वर्क म्हणजेच काय मुलांनो, मेहनत. मग आहे मुलांना दुसरा जो वर्ड आहे तो काय आहे, कॉटेज. कॉटेज म्हणजे काय असते, एक छोटीशी झोपडी असते. कॉटेज म्हणजे छोटेसे घर. आपण ह्याच्यात पाहिलं, म्हणजे स्क्रीनवर दाखवलेलं होतं तो मुलगा, त्याचं छोटंसं घर आणि गार्डन. तर कॉटेज म्हणजे काय, छोटेसे घर. आता बघा, मॅन्युअर. मॅन्युअर MANURE. मॅन्युअर म्हणजेच खतं. हे जे बघा, झाडांची योग्य वाढ व्हावी, त्यांना चांगलं पोषण मिळावं, तर पाण्याबरोबर झाडांच्या चांगल्या वाढीसाठी काय करतो आपण, खतं पण टाकतो. तर खत म्हणजे मॅन्युअर म्हणजेच काय मुलांना, खत. बघा आता प्रण म्हणजेच काय, छाटणे. छाटणे किंवा कापणे. जे मोठमोठ्या झाडं असतात त्यांचे ब्रँचेस, म्हणजे फांद्या ज्या असतात, तर त्या झाडाच्या फांद्या प्रण करणे म्हणजे छाटणे किंवा कापून काढणे, असा त्याचा अर्थ होतो. मग आहे मुलांना WEED, वीड. वीड म्हणजे काय, आपल्या गार्डनमध्ये नको असलेले, म्हणजे गवत भरमसाठ वाढलेलं असतं, मोठे म्हणजे ते असतं आणि ते सुकलेलं असतं. तर वीड म्हणजे नको असलेल्या रोपट्यांची कापणी करणे, म्हणजे आपल्याला जे नको असेल, झाडे किंवा कचरा, तर ते काय करणे, त्याची कापणी करणे. मग बघा डिसिप्लिन, DISCIPLINE. डिसिप्लिन म्हणजेच काय मुलांना, शिस्त. शिस्त आपण म्हणतो ना स्कूलमध्ये, डिसिप्लिन फॉलो करा, डिसिप्लिननी राहा, म्हणजे नियमबद्ध राहा, शिस्तीने राहा. तर डिसिप्लिन म्हणजेच काय मुलांना, शिस्त. मग बघा, सातवा आहे नॉटी, NAUGHTY. नॉटी म्हणजे खोडकर. म्हणतो ना आपण छोट्या मुलांना, ही इज अ नॉटी बॉय, तो खोडकर मुलगा आहे. तर नॉटी म्हणजेच काय, खोडकर. मग आहे वॉबल. वॉबल म्हणजे डुलणे. डुलणे किंवा आपण त्याला म्हणू की असं थरथरणे. म्हणजे आपल्याला जर कोणी रागवत असेल, तर आपल्याला असं भीतीमुळे काय करतात, आपली हनुवटी अशी वॉबल व्हायला लागते, थरथरायला लागते, किंवा तुम्ही थंडीत पण बघाल की तुमचे दात किंवा हनुवटी असं वॉबल होते, अशी थरथरते. तर वॉबल म्हणजे काय, डुलणे किंवा थरथरणे. मग बघा बघा लंप, LUMP. लंप म्हणजे इथे काय घेतलेलं आहे, लंप म्हणजे गोळा. मग आता आहे वेल्ड अप, WELLED. वेल्ड अप म्हणजे भरून आले. भरून आले म्हणजे जेव्हा आपल्याला कोणी कधी टीचर रागवतात किंवा कधी आपल्यावर कोणी ओरडलं असेल, रागावलं असेल, तर लगेच आपल्याला त्याचं खूप दुःख होतं आणि आपल्या डोळ्यातून काय होतात, अश्रू व्हायला लागतात, म्हणजे डोळे भरून येतात. तो वेल्ड अप म्हणजे डोळे भरून येणे, आपण हलकसं रडायला लागतो. मग हे मुलांना शेवटचं वर्ड आहे चॅटिंग. चॅटिंग म्हणजेच काय मुलांना, गप्पा मारणे. आता तुम्ही WhatsApp, Facebookवर आपण जे करतो ना, म्हणजे मेसेजेस करतो, एकमेकांना मेसेजेस पाठवतो, तर ते काय आपण फोनवर मेसेज थ्रू WhatsApp करून काय करतो, चॅटिंग करतो. चॅटिंग करणेच म्हणजे काय, गप्पा मारणे. तर बघा, या मुलांनी जिथे जे काम केलं होतं चॅटिंग, म्हणजे त्याच्या आईशी गप्पा मारून, हसत खेळत काम केलं होतं. तर चॅटिंग म्हणजेच काय मुलांना, गप्पा करणे. तर या लेसन म्हणजे जे हार्ड वर्ड आहेत, कठीण शब्द आलेले आहेत, ते काय केलेले आहेत, आपण ते अभ्यासलेले आहेत. आणि अशा प्रकारे जे आपले जे लेसन आहे, कुठलं, गो अँड कम, हे काय झालेलं आहे मुलांनो, कंप्लीट झालेलं आहे. आणि याच्यात थोडक्यात म्हणजे सारांश हेच आहे की आपल्याला याच्यातून बोध ह्या गोष्टीचा मिळतो की आपण लहान मुलांशी त्यांना रागावून किंवा त्यांच्यावर हुकूम सोडून किंवा जबरदस्तीने त्यांच्याकडून काम करून न घेता, जर आपण त्यांना प्रेमाने समजावून, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करून, त्यांनी प्रेमाने जर आपण आपल्यासोबत त्यांना घेतलं काम करायला किंवा त्यांच्याकडून प्रेमाने करून घेतलं, तर ते मुलं ऐकतात. म्हणजे हुकूम देण्यापेक्षा आपल्याला कुठली जी गोष्ट आहे ती काय करायला पाहिजे, प्रेमाने हँडल करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी, या स्टोरीमधून आपल्याला हा बोध मिळतो आहे. तर मुलांना हे जी स्टोरी आहे तुम्ही परत वाचा आणि परत तुम्ही रीडिंग करा. याचे जे हार्ड वर्ड्स आहेत, तर ह्या ज्या स्पेलिंग आहेत थोड्या हार्ड आहेत, काही नवीन शब्द आहेत, तर काय करा, तुम्ही याचा सराव करा मुलांना. तर अशा प्रकारे जो आहे आपलं गो अँड कम, हा जो 5.2 आहे, ही जी छोटीशी स्टोरी आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद.